सी ब्लॉगर त्याच्या या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर आपल्याला माहितीच आहे आपले बाप्पा आगमनासाठी तयार होत आहेत, छान असा आकार घेत आहेत, रंगांना आपल्यामध्ये सामावून घेत आहेत आणि त्यांच्या आगमनाची तयारी करत आहेत। त्यासोबत आपणही आपल्या बाप्पांच्या आगमनासाठी वेगवेगळ्या सजावटीच्या वस्तू घेऊन वेगवेगळ्या गोष्टी करून त्यांच्या आगमनासाठी तयारी करतोय आणि अजून बाप्पाला यायला काही दिवस बाकी आहेत। सो आताच आपल्याकडे वेळ आहे की अशा गोष्टी खरेदी करण्याच्या आणि नेमक्या त्या मिळतात कुठे काय हे जाणून घेण्याचा। तर आज या टॉपिक वरती मी आजचा स्पेशल व्हिडिओ बनवते। तर आता मी उभी आहे, माझ्या मागे तुम्हाला सहेली एंटरप्राइजेस दिसते। हे लालबाग मधील एक शॉप आहे जिथे आपल्याला गणपती डेकोरेशन जे मखर असतं, इको फ्रेंडली मखर, त्याची मिनिमम प्राइस 400 आहे। 400 पासून पुढे आपल्याला बघता येईल आणि 1 ते 1.5 फुटापासून आपल्याला स्टार्ट होतात ती मकर। तर अशा शॉपला मी आज भेट देणार आहे आणि तिथे आपल्याला कोणकोणत्या व्हरायटी मध्ये आणि कोणकोणत्या प्राइस रेंज मध्ये आपल्याला मकर अवेलेबल होणार आहेत ते बघणार। तर आता मी जिथे उभे आहे तिथून या साईडला बघा चिवडा गल्ली आहे, जी लालबागची चिवडा गल्ली आहे ती, तिथून राईट साईडला आपण आलो ना की सरळ असते शॉप आहे। तर त्याचे बाकीचे डिटेल्स आहेत ते मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवतो, तुम्ही स्टेप बाय स्टेप इथे येऊ शकता। तर मग आपण आता शॉपच्या आत जाऊन सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर बरोबर शॉपच्या बाहेरच आहे मी, शॉपच्या आतमध्ये जाऊया, बघूया आपल्याला काय काय व्हरायटी बघायला मिळते। तर बघा जसं आतमध्ये मी एंटर करते आपल्याला आतमध्ये लालबागच्या राजाचं दर्शन होत आहे। सो इथे दर्शन घेऊनच आपण सुरुवात करणार आपल्या व्हिडिओला। या बाजूला बघा राईट साईडला आपल्याला जसं आतमध्ये एंटर केलं आपल्याला अशी कलरफुल वेगवेगळ्या आकाराची वेगवेगळ्या डिझाईनची इंटरेस्टिंग अशी मखर दिसायला सुरुवात झाली। प्रत्येकाची रेंज वेगळी आहे, सगळं आपण बघणार आहोत, कितीपासून कितीपर्यंत त्याची रेंज आहे किंवा कशा प्रकारचे आहेत हे सगळं आपण बघूयात। तर एका बाजूने सुरुवात करूयात। तर बघा आपण इथूनच सुरुवात करणार आहोत। बाप्पाचं आवडतं फुल म्हणजे जास्वंद आपल्याला माहितीच आहे, तर त्या जास्वंदीच्या फुलाचं मखर आहे आणि ज्याची प्राइस बघा फक्त 700 रुपये। आणि हे जसं बाप्पाची साईज असेल आपल्या 1 ते 1.5 फुटापासून आय थिंक स्टार्ट आहे, त्याच्यानंतर जशी आपल्या बाप्पाची साईज असेल तसं आपल्याला अवेलेबल होतं। त्यानंतर इकडे बघा स्वामींच्या प्रतिमेचं मखर, हे बघा ज्याची पण प्राइस 700 रुपये आणि इथे प्रत्येक याच्यावरती प्राइसही लावले। प्लस त्याचे इथे बघा विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीचं आपल्याला मखर मिळतंय। या बाजूला बघा उंदीर मामाचं, त्यानंतर इथे शंकराच्या पिंडीचं आकाराचं मखर मिळतंय आणि या साईडला हे मिनिमम रेंजचेच आहेत। या साईडला पण पुन्हा बघा जसं आपण ते छोट्या साईज मध्ये बघितलं जास्वंदीच्या फुलाचं, त्याचप्रमाणे हे थोडं मोठ्या साईजचं आहे आणि मिनिमम 1 ते 1.5 फुटापासूनच हे मकर स्टार्ट आहेत, त्यानंतर पुढे साईज वाढत जाणार आहे। तर या बाजूला बघा इकडे मोदक, बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक आणि त्याच मोदकाचं बघा हे मकर बनवले जे फक्त 1200 रुपयाला आहे। आणि या बाजूला हे ओमचं तेही 1200 रुपयाला आहे आणि ही मकर इको फ्रेंडली आहेत, नॉर्मल वजनाही हलकी फुलकी, प्लस आपण त्याला फोल्ड करून ठेवू शकतो, फोल्डेबल आहेत, युजेबल आहेत, एक म्हणजे एकदा आपण घेतलं की ते आपल्याला पुन्हा पुन्हा रियूज होऊ शकतं। या बाजूला पण बघा त्याच रेंज मध्ये 700 पासून 1200 पर्यंतची ही रेंज आहे। मकरांची डिझाईन बघा आणि मोस्ट इम्पॉर्टंट प्रत्येक जर आपल्याला एक डिझाईन आपण सिलेक्ट केली त्याच्यामध्ये आपल्याला साईजही अवेलेबल आहेत, जी आपण याच डिझाईन मध्ये आपल्याला जी छोटी साईज दिसली त्याच्यामध्ये ही मोठी साईज आहे आणि डिझाईन मध्ये साईज वेगवेगळ्या अवेलेबल आहेत। आणि या बाजूला बघा थोडी मोठी मकर आहेत, हे मकर बघा। आणि या मकराचे बघा थोडी स्पेशालिटी सांगते तुम्हाला मी, हे पूर्ण रेडीमेड आपल्याला घेऊन द्यायचे कारण ह्याच्यामध्ये आणि एलईडीचं हे केलंय आणि या दोन्ही बाजूला बघा वॉटरफॉल आहे, हे बघा दोन्ही साईडने पाणी येत आहे आणि नंदीच्या तोंडातून पाणी येत आहे। सो थोडं क्रिएटिव्ह आहे, अट्रॅक्टिव्ह आहे, त्याची साईज बघू शकता आपण। मोठ्या बाप्पासाठी हे मकर नक्कीच घेऊ शकतो आणि फोल्डेबल आहे, फोल्ड करू शकतो ना, हे इझी हलका आहे, इझी घेऊन जाऊ शकतो। सगळे फॉर्म मध्ये आहे। अच्छा, सगळं फोम मध्ये जे इझिली आपण फोल्ड करून ट्रॅव्हलिंग मधून घेऊनही जाऊ शकतो। त्यानंतर या बाजूला पण बघा आणि ही पण जी मकर आहेत ना ते आपल्याला एलईडी मध्येच आहेत, हे बघा। त्यानंतर वरच्या बाजूला फ्लॉवरचे मकर आहेत, ते पण आपण बघूया। या साईडला बघा याची स्टार्टिंग आहे 3000-3500 पासून, हे बघा याच्यासोबत आपल्याला त्या मकरासोबत फ्लॉवरची डिझाईन आहे आणि ते वेगवेगळे जे सीन आहेत त्या टाइप मध्ये मकर आहेत। जसं या मकरामध्ये बघा एक वेगळा सीन क्रिएट केलाय, सोबतच फ्लॉवरचं वरून फिनिशिंग पण दिलंय। त्यानंतर हे बघा हे मकर किती सुंदर आहे बघा, एक साईडला पूर्ण मोर आहे, झाडाची डिझाईन आहे, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हली ही बघा ही पानही लावलेत आणि त्याची प्राइस फक्त 3000 रुपये। आणि या साईडला बघा ही जी मकर आहेत ना ही सगळी फोम मध्ये आहेत, म्हणजे जर आपण तो हा घेतला ना तर तो जेव्हा आपण
फोल्ड वगैरे होतो तर तो तुटतो. तर हे असं होणार नाही, कारण हे बघा फोम मध्ये आहे. ज्याला आपण किती ट्रॅव्हलिंग मधून फोल्ड करून दिलं किंवा काय झालं तर त्याला तुटण्याचे चान्सेस नाहीत, फाटण्याचे चान्सेस नाहीत. आणि प्रत्येक मखरामध्ये याने लाईटची सोय केली आहे, त्यामुळे आपल्याला ऍडिशनल असं लाईट किंवा वेगळं काय करण्याची गरज नाही. हे जसं आहे तसंच्या तसं आपण सेट करू शकतो. सो त्याच्यामध्ये काय ऍडिशनल करण्याची आपल्याला गरजच नाही. आणि हे सगळं या साईडला जे आपल्याला दिसत आहेत ना, हे बघा हे सगळे फोम मधलेच मकर आहेत, त्याच्यामध्ये कलर केल्यावरून. आणि त्यासोबत आपल्याला एलईडी लाईटही मिळते. आणि हे बघा हे या साईडला सगळे फोम मधलेच आहेत. त्यानंतर इकडे पेपर वर्क व कापड पेपर वर्क या सगळ्यांनी या साईडची मकर आहेत. याची प्राइस बघा 1500 रुपये. त्यानंतर या बाजूला पण त्याच रेंज मध्ये आहेत. हे इथे बघा याच्यामध्ये पण पेपर कापड याच गोष्टींचा वापर केलाय, ज्याची प्राइस फक्त 1000 रुपये आपल्याला. या बाजूला बघा, या बाजूला सगळे त्याच टाईपचे आहेत. जसे आपण त्या तिकडे फोमचे बघितले ना, तसं या बाजूला कापड आणि कागदापासून बनवलेले मखर आहेत. आणि हे वरच्या बाजूला आपण बघा थोडे अट्रॅक्टिव्ह आणि क्रिएटिव्ह अशी वेगवेगळ्या थीम वरती बनवलेत मखर. जसं इथे विठ्ठल रुक्माईचं आपल्याला दिसतच आहे, त्याच्या बाजूला आदियोगी, पुन्हा जे आपली राजमुद्रा आहे त्याच्यावरती आहे, पुन्हा ते विठ्ठलाचं आहे. वेगवेगळ्या प्रत्येक थीम वरती थीम बेस्ड हे मकर आहेत. त्याची प्राइस तुम्हाला सांगते, प्रत्येकावरती प्राइस तर लिहिलीच आहे, पण त्याची 3200, त्याची 4000, याची 2000, याची बघा 2500. आणि ही लाईन पूर्ण थीम बेस्ड असे मकर आहेत. हे बघा इथे जय श्रीराम. आणि प्रत्येक मकरामध्ये लाईटची तर त्यांनी ठेवलंच आहे, लाईट आहेतच या साईडला बघा. आणि हे मकर बघा जे वटवृक्षाचं, त्याच्यामध्ये फुलं व पानांचं वरून त्यांनी डेकोरेशन केलंय आणि दोन्ही बाजूला त्याच्या मोर आहेत. आणि आता बघा आपल्याला समोरच शंकराच्या पिंडीचं मखर दिसतंय. आणि जे आता 2 लाईन आहेत ते मखर 2 ते 3 फुटाचे आपले जे बाप्पा असतात त्याच्यासाठी आहे. सो 2 ते 3 फुटाचे बाप्पा आरामात त्याच्यामध्ये विराजमान होऊ शकतात असे आहेत. आणि ते वेगवेगळ्या थीम वरतीच आहेत. त्याच्यामध्ये एलईडी लाईट आहे, ते बघा तुम्हाला दिसतच आहे. प्रत्येकामध्ये एलईडी लाईट सेट केलेले आहे. प्लस त्याची साईज खूप मोठी, तुम्हाला ते कॉस्टली वाटत असेल, पण त्याचा जो क्रिएटिव्ह पण आहे किंवा त्याचं जे स्ट्रक्चर आहे, त्याची जी डिझाईन आहे त्याप्रमाणे तर हे रेट माझ्यासाठी खूप रिझनेबल आहेत, नॉर्मल आहेत. कारण याच्यापेक्षाही खूप हेवी रेंज मध्ये आपल्याला मार्केटमध्ये मकर्स अवेलेबल होतात. आणि प्रत्येकाची डिझाईन बघा वेगवेगळ्या आहे. प्रत्येक मखर एकमेकापेक्षा वेगळाच आहे. प्रत्येकाचा वेगळेपणा हा आपल्याला समोरच दिसतोय. आणि हे बघा आता आपण या साईडची सगळी मखर बघितली कशा टाईपचे आहेत, कोणकोणत्या व्हरायटी मध्ये ऑप्शन आहेत आपल्याकडे. आणि आता आपण या साईडची मखर बघायची आहे. तर मी तुम्हाला इको फ्रेंडली सारखं बोलते, कारण मुळात इथूनच सुरुवात करते. बघा मी हे जी मखर आहेत ना, हे आपल्याला मिनिमम प्राइस मध्ये तर मिळणारच आहेत. प्लस याच्यामध्ये कोणताही थर्मोकॉलचा वगैरे यूज केलेला नाही. ते फोम आणि कागदी पुठ्ठा बघा आपल्याला दिसतोय, कागदी पुठ्ठ्याने हे बनवलेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला कंटिन्यू बोलते की हे इको फ्रेंडली आहेत. सो याचा कागदाच्या पुठ्ठ्यापासून किंवा फोम पासून त्याचा वापर केला. आणि त्यापासूनच हे बघा हे सगळे पुठ्ठ्याचेच आहेत. कागदाच्या पुठ्ठ्यावरतीच कलर काम करून त्याने ते क्रिएटिव्हली बनवले. आणि त्याच्या वरच्या बाजूला सगळे फोम वाले आहेत. याची इथून प्राइस बघा, त्याची 3000 आहे. त्याची 3000च्याच लाईनचे सगळे मखर आहेत. त्याच्यामध्ये बघा वेगवेगळे आपल्याला डिझाईन, वेगवेगळे आपल्याला ऑप्शन्स मिळतात. त्यानंतर ही पूर्ण बघा, ही लाईन तर पूर्ण 3000 आहे. त्यानंतर हे 3500 ला मिळतं. आणि ही रेंज मिनिममच आहे. आपण मार्केटला कुठे गेलं तर याच्या खाली आपल्याला कुठेच अवेलेबल होत नाही. त्यानंतर हा बघा हे मखर बघा, याच्यावरती कशा प्रकारे वर्क केलंय. आणि हे सगळं फोम मध्येच आहे. आणि त्याच्या वरच्या बाजूला आहेत हे सिंहासन या बेस्ट वरती त्यांनी बनवलंय. म्हणजे आपले बाप्पा सिंहासनावरती जसे विराजमान होणार आहेत त्या टाइप मध्ये हे मखर बनवले. त्याची प्राइस बघा 2500 रुपये, 3000, 2500 अशाच रेंज मध्ये आहेत. आणि या साईडची मखर बघा, हे खूप जास्त अट्रॅक्टिव्ह आहेत. कारण सिंहासन आणि त्याच्यावरती वर्क बघा त्यांनी किती क्लिअरली केलंय. तुम्हाला थोडं झूम करून दाखवते मी. प्लस त्यासोबत आपल्याला एलईडी लाईटही मिळते. सो ऍडिशनल तर काही करायची गरजच नाही. त्याच्यावरती जे वर्क केलंय, डायमंड वर्क वगैरे केलंय, जे आपल्याला रेडीमेडली अवेलेबल होत आहे. सो एक्स्ट्रा काहीच करायची गरज नाहीये. हे मखर बघा ज्याची प्राइस फक्त 3500 आहे. पण त्याच्यावरचं वर्क बघा, त्याच्या दोन्ही बाजूला डायमंडचं वर्क आहे पूर्ण. त्याच्या वरच्या बाजूला पण तिन्ही साईडला डायमंडचं वर्क आहे. आणि पूर्ण जे सिंहासन बनवलंय, जो पार्ट बनवलाय त्याच्या बाजूला बघा पूर्ण डायमंडचंच वर्क आहे.
आणि त्याच्या बाजूला असणार आहे फक्त 2500चा हे मकर आहे. हे बघा, हे पण सिंहासन याच बेस्ट वरती त्यांनी बनवलंय, ज्याला पण पूर्ण LED लाईट आहे मधून आणि साईडने पूर्ण डायमंडचं वर्क आहे. आणि या बाजूला आपल्याला जी वरच्या साईडला दिसत आहेत ना मकर, हे सगळे मंदिर बेस्ट वरती, म्हणजे जे मंदिराचं एक स्ट्रक्चर असतं त्याप्रमाणे बनवलेले आहेत. हे बघा वरती दिसतंय आपल्याला. याच्या आणि याच्यामध्ये बघा आपण 2.5 ते 3 फुटाचे आपले बाप्पा आरामात विराजमान होऊ शकतात असे आहेत. आणि त्याच्यापेक्षा पण वरच्या साईडला जे आहेत ना ते खूप मोठे मकर आहेत आणि एक मंदिर जसं असतं त्याप्रमाणेच त्याची जी रचना आहे ती बनवली आहे. ते वरच्या बाजूला बघा. आणि ते वरच्या बाजूला बघा आपल्याला जे मखर दिसत आहेत ना, हे आपल्याला 2.5 ते 3 फुटाचे गणपती बसवण्यासाठी आहे. त्याचं स्ट्रक्चर मंदिर जसं असतं ना आपलं त्या टाइप मध्ये आहे. आणि त्याच्या खालची जी लाईन आपल्याला दिसते त्या लाईन मध्ये तुम्ही पाहताय ना, हे मकर थोडं युनिक आणि बनवलंय, थोडं इंटरेस्टिंग बनवलंय, कारण त्याच्यामध्ये ना फोटो फ्रेम सेट केले वरच्या बाजूला मध्ये आहे ना फोटो फ्रेम. तुम्हाला थोडं जवळून मी झूम करून दाखवते. ते जे मखर आहे त्याचं स्ट्रक्चर असं एवढं क्रिएटिव्हली बनवलंय ना, इंटरेस्टिंग असं, की त्याच्यामध्ये फोटो फ्रेम त्यांनी सेट केले. थोडं युनिक आहे, थोडं वेगळं काहीतरी आपल्याला बघायला मिळतं. आणि याच्यामध्ये बघा पूर्ण फोटो फ्रेमच आहेत. या मकरामध्ये बघा टोटल ते मकरच फोटो फ्रेम बेस्ट वरती आहे. आणि दोन्ही साईडला त्याच्या पार्ट आहे, तो पूर्ण पार्ट आहे, त्याच्या दोन्ही साईडला ते सिंहासनाच्या त्या गाद्या असतात त्या आहेत. त्याच्या बाजूला मागे पूर्ण फोटो फ्रेमची थीम आहे. ही पूर्ण लाईन आपल्याला फोटो फ्रेम बेस्ट वरतीच दिसते. त्यानंतर इकडे मागे आपण बघणार आहोत ते खूप मोठे मोठे असे मकर आहेत. आणि हे जे आपल्याला मोठे मकर दिसत आहेत हे आपल्याला 3, 3.5 ते 4 फुटाचे आपले बाप्पा बसवण्यासाठी आहेत. त्याची प्राइस बघा स्टार्टिंग 4,000 आहे, 4,000, 5,500 असे. ते आकाराने पण खूप मोठे आहेत, क्रिएटिव्ह आहेत. जसं तुम्ही या साईडला पहिलं जे मखर आहे ते पाहिलं तर ते सिंहासनाचं आहे, प्लस त्याच्यामध्ये अष्टविनायक सामावले आहेत. ते जे मखर आहे त्याच्यामध्ये पूर्ण मकराच्या गोल बाजूला आपले अष्टविनायक सामावले आहेत. त्यानंतर हे सिंहासनाचं आहे. पुन्हा इथे आपली जी राजमुद्रा आहे त्याच्या बेस्टवरती हे मकर बनले आणि ते किती क्रिएटिव्ह आहे बघा. त्याच्या बाजूला पण हे सिंहासनावरचे आहेत. त्याच्यावरती जे आहे ते पूर्ण आपल्याला महाराजांची आठवण करून देणार असं मकर आहे, ज्याची प्राइस 6 ते 7,000 अशी आहे. कारण त्याच्यामध्ये क्रिएटिव्हपणा पण खूप आहे, अट्रॅक्टिव्ह आहे आणि त्याची रचना जी आहे ती तशा प्रकारेच केली आहे. पूर्ण भरीव असं वर्क केलं त्याच्यामध्ये. त्यानंतर आपण हे खालचे बघितले आणि आता आपण इकडे छोट्या आकाराचे जे छोटे मकर आहेत ते बघूयात. हे बघा, जसं हे पण आहेत ना ते फोटो फ्रेम बेस वरतीच आहेत. हे बघा त्याच्या तिन्ही साईडला फोटो फ्रेम आहे, प्लस बाजूने हे पुठ्ठ्याचं वर्क केलंय. हे बघा, आणि हा पार्ट आहे फोटो फ्रेमचाच आहे. त्यानंतर हे बघा आपली राजमुद्रा. त्यानंतर हे इकडे बघा जय श्रीराम, राम मंदिर. राम मंदिराचं हे बघा स्ट्रक्चर बनवलंय ह्याच्यावरती आणि सगळं पुठ्ठ्याचंच काम केलंय. त्याच्यानंतर हे नॉर्मल आपल्याला सिम्पल वे मध्ये आहे. त्यानंतर हे ओम मध्ये आहे, असेच बघा इकडे आहेत. आणि याच्या खालच्या बाजूला पण बघा विठ्ठल रुक्मिणी, आपण जे त्या साईडला पण बघितले त्याच टाईपचे. आणि ह्याची रेंज खूप मिनिमम आहे, 700 रुपये 800 रुपये अशीच या सगळ्यांची रेंज आहे. हे आपल्या स्वामींच्या प्रतिमेमध्ये दिसतंय. आणि इकडे पुढे पुढे आपण पाहिलं तर हे बघा मोराचं वर्क केलेलं आहे, त्याची प्राइस 850 आहे. प्रत्येक मकरावरती त्याची स्पेशली प्राइस लावली आहे. सो वेगळं अशी, आणि प्रत्येकाच्या क्रिएटिव्ह पणानुसार किंवा त्याच्या साईज नुसार त्याच्या डिझाईन नुसार प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी ठेवली आहे. तर त्याप्रमाणे त्याची प्राइस त्याच्यावरतीच लावली आहे. या साईडचे आपण मकर बघितलीच आहेत. आणि या साईडला पण बघा खाली छोटे मकर आहेत, जे 1 ते 1.5 फुटाचे गणपती आपण बसवू शकतो असेल. आणि हे पूर्ण पुठ्ठ्याचे आहेत, फोल्डिंग करून आपण नेऊ शकतो, वजनाला एकदम हलके फुलके असे आहेत. हे बघा. त्यानंतर जे आपण मोठं मकर बघितलं त्याची प्राइस 4,000 रुपये आहे. थोडं तुम्हाला जवळून दाखवते मी. त्याच्यामध्ये खूप छान अशी LED लाईटर आहेत. आणि सेम बघा वेगळ्या स्ट्रक्चर मध्ये मखर बनवले, ज्याचे बघा नंदीच्या तोंडातून पाणी येणार. जो ते सगळं ऑलरेडी ह्या लोकांनी सेट करून दिले आपल्याला, फक्त ते आपल्याला खरेदी करून नीट असं सेट करायचंय. ऍडिशनल काही करायचं नाहीच आहे डायरेक्ट. आणि या साईडला आपण बॅक साईडला पण त्यांच्या ना होलसेल मध्ये किंवा त्यांचे गणपती डेकोरेशन साठी जे आपल्याला सामान लागतं ते सगळं आहे ते पण आपण बघूयात.
3000 रुपये जोडी. जे फ्लॉवर्स वगैरे आहेत ते. आणि या बाजूला बघा आपण घरी स्वतः जे मखर बनवतो किंवा जे बनवतो डेकोरेशनसाठी ज्या अशा वस्तू आहेत, जसं आता हा ओम आहे, त्याची बघा 175 मोठ्याची प्राइस आहे. त्यानंतर 100 रुपीज, 70, 50 आणि हा फक्त 30 रुपयाला आहे. जे पुठ्ठ्याचा आहे त्याच्यावरती त्या लोकांनी वर्क करून एक हे केलंय, शाईन दिले त्याला. त्यानंतर या साईडला पण आपल्याला रेडीमेड पॅचेस आहेत जे आपण डिरेक्टली आपल्या मखरामध्ये अटॅच करू शकतो. त्यानंतर इथे बघा हे जे चक्र असतं जे आपल्याला LED वरती आहे, जे आपल्याला फक्त मकराच्या मागे ठेवायचं आहे आणि जे चालू होईल. त्यानंतर इकडे वेगवेगळं मटेरियल आहे डेकोरेशनसाठी जे आपण इथून घेऊन जाऊ शकतो. सोबतच या बाजूला बघा स्टिकर्स वगैरे, या बाजूला गणपतीच्या जे पॅच आहेत वेगवेगळे स्टिकर्स आहेत जे आपण इथून असे हे मटेरियल घेऊन जाऊ शकतो आपण स्वतः घरामध्ये क्रिएटिव्हली बनवण्यासाठी. त्यानंतर हे अशा वस्तू हे आपण स्वतः घरी नेऊन सुद्धा बनवू शकतो. या बाजूला पण बघा मिळणारे फ्लॉवर्स वगैरे. तर हे इथून डायरेक्ट आपण विकत घेऊ शकतो ना. हो. काय रेंज असेल यांची, म्हणजे पूर्ण अशा लाईन आहेत ना तेवढ्या. हो. 1000 पासून स्टार्टिंग. 1000 पासून स्टार्टिंग आहे. 1000 पासून 1800 पर्यंत. ठीक आहे. तर या बाजूने बघा हे जे रेडीमेड आपल्याला लाईन दिसत आहेत फ्लॉवर्सच्या, म्हणजे पूर्ण सेट करून ठेवले आपल्याला बघा अशा. आणि याची स्टार्टिंग प्राइस 1000 रुपये आहे. जी पूर्ण लाईन आहे ते आपल्याला 1000 रुपयाला मिळणार आहे. 1000 रुपयापासून 1800 रुपये त्यांची मॅक्झिमम प्राइस आहे. त्या दरामध्ये आपल्याला ते मिळतं. आणि पूर्ण बघा वेगवेगळ्या शेडमध्ये किंवा वेगवेगळ्या फ्लॉवर्स मध्ये आपल्याला ते सजवले दिसते. जे ऑलरेडी सेट आहे आपल्याला फक्त घेऊन जायचंय आणि आपल्या घरामध्ये सेट करायचंय. इकडे बघा. आणि या बाजूला बघा मकरासोबत आपल्या सजावटीच्या ज्या आणखी वस्तू असतात त्या मिळतात. प्रत्येकावरती प्राइस लावले. यांची स्टार्टिंग प्राइस फक्त 25 रुपये. 25 रुपयापासून आपल्याला पुढे प्राइस मिळणार आहे. आणि या बाजूला बघा पुणे ज्या माळा लावले त्याची सुरुवात इकडून होते आणि त्याची स्टार्टिंग प्राइस फक्त 25 रुपये एका माळेची. आणि त्या बाजूला पण आपण बघूयात या बाजूला बघा त्या ज्या माळा आहेत त्याची प्राइस 50 रुपयापासून स्टार्ट आहे. बघा प्रत्येकावरती प्राइस लावले. याच्यामध्ये कलर शेड अवेलेबल आहे. डिझाईन डिफरंट आहेत. वेगवेगळ्या स्टाईल मध्ये आपल्याला बघायला मिळते. बघा प्रत्येकाची डिझाईन वेगळी आहे. प्रत्येक डिझाईन मध्ये आपल्याला कलर शेड अवेलेबल आहेत. तसे हे बघा गोंड्यामध्ये जे फक्त 125 रुपयाला आहे. बघा या बाजूला खूप ऑप्शन्स आहेत आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन सोबतच. हे बघा किती छान आहे. जे 125 रुपयाला आपल्याला. आणि या बाजूला फुलांमध्ये आपल्याला ऑप्शन्स आहेत. म्हणजे वेगवेगळ्या शेड मध्ये वेगवेगळ्या कलर मध्ये तर आहेच. या बाजूला बघा मोठमोठ्या फुलांमध्ये आपल्याला ऑप्शन्स आहेत. बघा मोठमोठ्या फुलांच्या जे वेली असतात त्याची प्राइस 150 पासून स्टार्ट आहे. त्याच्यामध्ये हे कलर शेड आहेत वेगवेगळे. ह्या डिझाईन आहेत वेगवेगळ्या आपल्याला. त्यानंतर इकडे गोंड्यामध्ये आपल्याला आहे ज्याची प्राइस आहे 175. प्रत्येकाची प्राइस वेगळी आहे. हे बघा असे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये अवेलेबल आहे. सोबत इकडे हे वेगवेगळ्या शेड मध्ये वेगवेगळ्या कलर मध्ये. या बाजूला बघा फक्त फुलांचे आहेत. जे आपण वेली बघितल्या त्या साईडला फक्त फुलांचे, त्याच्यामध्ये आपल्याला 3 शेड अवेलेबल आहेत. आणि हे पानं फुलं सोबत या साईडला बघा थोडी मोठ्या साईजची फुलं आहेत. हे बघा बघा हे अशा प्रकारे आहे. ही पूर्ण माळ आपल्याला 350 रुपयाला मिळते. आणि त्यानंतर हे बघा वरच्या बाजूला हे झुंबर आहेत. त्याची प्राइस बघा 350 250 अशी आहे. प्रत्येकावरती प्राइस लावले. साईज वेगवेगळे, डिझाईन वेगवेगळे. त्यानंतर त्या बाजूला झुंबर आहेत. आणि या बाजूला बघा हे छोटे झुंबराची प्राइस बघा फक्त 50 रुपये. 50 रुपयापासून आपल्याला स्टार्ट होते इथे. त्यानंतर पुढे अजून वेगवेगळे आहे बघा. आणि इथे बघा मकरासोबत आपल्याला पाटही अवेलेबल होणार आहेत. तर प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी आपण ह्या ताईंकडे जाणून घेऊयात. प्रत्येकाची साईज नुसार प्राइस वेगवेगळी आहे. आणि हे सजावटीसाठी याच्यामध्ये बघा आतमध्ये कॅन्डल आहेत जे आपण साईडने लावून मध्ये पाणी टाकून डेकोरेशन साठी ठेवू शकतो. त्याच्यामध्ये पण बघा वेगवेगळ्या साईज आहेत, वेगवेगळे डिझाईन आहेत. हे बघा अशा प्रकारे जे आपण मध्ये पाणी टाकून फ्लॉवर्स लावून साईडने कॅन्डल लावून सजवू शकतो. पाट काय रेंज पासून असतील ते? 450 पासून सुरुवात आहे पाटांची. साईज नुसार प्रत्येकाची प्राइस वेगळी आहे. प्लस मागे इकडे फेटे वगैरे पण आहे. हे बघा ते एक फेटा दाखवतो का?
हे बघा फक्त 100 रुपयापासून स्टार्टिंग आहे फेट्यांची. त्याच्यामध्ये आपल्याला कलर ऑप्शन्स आहेत आणि ते बघा पैठणी साडीच्या आकारामध्ये त्या डिझाईन मध्ये आपल्याला फेटे आहेत. प्रत्येकाचे साईज वेगवेगळे आपल्याला बाप्पाच्या साईज नुसार आपल्याला इथे अवेलेबल होतात. प्लस डेकोरेटिव्ह जे आयटम्स आहेत वस्तू वेगवेगळ्या आहेत ते आपण बघा आपल्याला वरती दिसत आहेत. सो हे सगळं पण अवेलेबल होतं इथे. प्लस हे बघा गौरीसाठी वगैरे आपण जे सूप वापरतो किंवा डेकोरेटिव्ह नॉर्मल वस्तू वापरतो त्या सगळ्या आपल्याला इथे अवेलेबल आहेत एकाच ठिकाणी. बघा आपण पूर्ण शॉप फिरलोय, सगळे मखर बघितले, सगळ्याच्या प्राइस बघितले. तर हे त्या शॉपचे ओनर आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत की इथे नेमकं काय स्टार्टिंग करायचं किंवा हे एक्झॅक्ट लोकेशन कोणतं आहे. तर नमस्कार. नमस्कार. एक्झॅक्ट लोकेशन तुमचं हे आमच्या दुकानाचं नाव आहे सैली एंटरप्राइज. हे लालबाग चिवडा गल्लीमध्ये न्यू हनुमान मंगल कार्यालयामध्ये आलेलं आहे. हे तुम्हाला इकडे आमच्या टोटल तुम्हाला इको फ्रेंडली सर्व मकर मिळणार. इथे स्टार्टिंग 400-500 पासून पुढे सर्व रेंज आहे ना तुम्हाला. कमीत कमी 1 फूट पासून ते 3.5 फूट पर्यंत बाप्पाची मूर्ती तरी सर्व तुम्हाला असं मिळू शकला इकडे. एक सर्व मध्ये रबर मध्ये आहे, पुठ्ठ्यामध्ये आहे, फॉर्म मध्ये आहे, लाकडामध्ये मध्ये सर्व मध्ये वेगवेगळ्या टाइप मटेरियल मध्ये मिक्स करून तुम्ही बघितलं असं बनवलं सर्व. फोटो फ्रेम यूज करून बनवले, कुठच्यामध्ये बघितलं स्पंज मध्ये बनवलेलं आहे. ते सर्व टोटल आमच्याकडे तुम्हाला मकर सण तुम्हाला रो मटेरियल पाहिजे स्वतः बनवायचे असं ते सुद्धा साहित्य अवेलेबल आहे. एका रूफ खाली तुम्हाला सर्व वस्तू मिळणार आहे. पाटापासून सर्व वस्तू मिळणार तुम्हाला. मागे सगळं सामान. हो मागे फुलांची पाहिजे फुलांची सर्व वस्तू मिळेल तुम्हाला. MDF मध्ये चक्र येणार, पुढे बघता पाट येणार, बाप्पाचे फेटे पाहिजे फेटे येणार, आसन आहे. तुम्ही बघू सर्व टोटल वस्तू तुम्हाला एका याच्या डेकोरेशन एका याच्या खाली मिळणार तुम्हाला. खूप छान माहिती सांगितली आणि एक तुझे सगळं सांगितलं शॉप बद्दल आणि खूप छान सपोर्ट केला, कोऑपरेट केलं. कारण नॉर्मली मी व्हिडिओ करायला आल्यापासून पूर्ण व्हिडिओ होईपर्यंत खूप छान सपोर्ट केला, कोऑपरेट केला. तर थँक्यू सो मच. थँक्यू. कागद पुट्ट्यापासून फोम पर्यंत, लाकडापासून लाकडाच्या फ्रेम पर्यंत 1 ते 1.5 फुटापासून 3.5 ते 4 फुटापर्यंत गणपती आपण विराजमान करू शकतो अशी मकर आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघितले. त्याची मिनिमम पासून मॅक्झिमम पर्यंतचे प्राइस बघितले, साईज बघितलेत, कलर व्हेरिएशन बघितलंय, वेगवेगळे स्ट्रक्चर बघितले किंवा वेगवेगळ्या थीम बेस्ड वरती मकर आहेत ती सगळी बघितले. कोणकोणत्या प्रकारचे आपल्याला अवेलेबल होतं तेही बघितलंय एकाच व्हिडिओमध्ये. सोबतच मखरासोबत आणखी कोणकोणत्या डेकोरेशनच्या वस्तू आपल्याला अवेलेबल होतील ते सगळे आपण बघितलंय. सगळं पाहिलं आपण ह्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करणार, शेअर करणार आणि याआधी तुम्ही असे वेगवेगळे मकर्स पाहिले असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि आणखी कोणकोणत्या ठिकाणी मी व्हिजिट करायला पाहिजे किंवा कोणकोणते ठिकाण तुम्हाला एक्सप्लोर करायला पाहिजे तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजसाठी फक्त एवढं. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.